नाशिक महानगरपालिका 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। या निमित्ताने चेहडी पंपिंग येथील माऊली मंदिर परिसरात भाजप प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। माजी मंत्री बबन घोलप यांच्या हस्ते तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी चेहडी पंपिंग येथे पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात चेहडी पंपिंग येथील श्री मारुती मंदिरात विधिवत दर्शन व आशीर्वाद घेऊन करण्यात आली आहे। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापण्यात आली व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रचार सभेची अधिकृत सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास जिल्हा महामंत्री शारदा कासार, जिल्हा चिटणीस सुनील गायधणी, जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राम कदम, नाशिक रोड मंडल अध्यक्ष संदीप शिरोळे, विकास टिळे, भूषण शहाणे, पंकज मिश्रा, किशन सोनवणे, शिवाजी सूर्यवंशी, संपत सानप, संभाजी कांबळे, अनिल अस्वले, अनिल घोलप, रूपक चव्हाणके, साधना वारुळे, रवींद्र पाटील, दत्त मोरवे, सुपीक शेख, कृष्ण गाडे, सार्थक शिरोळे, भूषण पवार, योगेश अहिरे, निवृत्ती महाराज अरिंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थितीत होते। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अधिकृत उमेदवारांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। प्रचार कार्यालय उद्घाटनाप्रसंगी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 19 मधून इंजिनियर योगेश रामदास ताजनपुरे, स्वाती संतोष वाघचौरे व सौ हेमांगी विजय भागवत यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चेहडी पंपिंग मारुती मंदिराच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रचार दौरा म्हणजे प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या विजयाचा शंखनाद असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली आहे। विकास, विश्वास आणि जनसेवेच्या मुद्द्यांवर भाजपचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असून गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात भाजपला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। या प्रभागामध्ये हा जो प्रभाग आहे, या प्रभागाची ओळख म्हणजे हा माझा मतदारसंघ आहे आणि गेले 30 वर्ष या मतदारसंघातून तुम्ही मला निवडून दिलं आणि आज तुमच्याशी संवाद साधण्याला मला संधी मिळते, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे। ग्रामीण भागात मोडलेला मतदारसंघ आहे आणि नव्याने या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होणारा जो हा प्रभाग आहे, खूप लोकांची संख्या वाढलेली या मतदारसंघामध्ये। मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा 5,000 लोक होते, आता किती आहे संख्या? 38,000 मतदार आहे, म्हणजे लोकसंख्या ही 50,000च्या जवळपास आहे। आणि म्हणून अशा भागामध्ये आता विकासाची आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि हे उमेदवार देताना आम्ही हाच विचार केलेला आहे की यांच्यामध्ये क्षमता आहे, नाविन्य आहे, काहीतरी नवीन करण्याची इच्छा असल्यामुळे आज हे उमेदवार तुमच्या पुढे दिलेले आहे। थेट करण्याची गरज आहे। इथं बसलेले आहे असं मी गृहीत धरतो की तुम्ही सगळे बीजेपीचे कार्यकर्ते आहात आज ऐकणारे, परंतु आम्ही जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला उद्या लोकांना जाऊन सांगायचं आहे आणि आम्हाला मत द्या, ते कशासाठी द्या, तर आम्ही या ठिकाणी कर्तव्य करणार आहोत। आज आमचा योगेश हा अतिशय हुशार मुलगा आहे। या भागामध्ये त्याला उमेदवारी दिल्यापासून त्याच्या नवीन नवीन कल्पना डोक्यामध्ये येते, या भागात हे केलं पाहिजे, या भागात ते केलं पाहिजे। विजयची मिसेस ती पण इतकी हुशार आहे, तिचं मी टीव्हीवर हे बघत होतो, युट्यूबवर, अतिशय सुरेख बोलते, चांगली बोलते। आज पहिल्यांदा स्टेजवर आहे त्याच्यामुळे सगळ्यांचंच होतं, आम्ही पण पहिल्यांदा आम्हालाही बोलता येत नव्हतं, परंतु जेव्हा विधानसभेत गेलो तेव्हा जेव्हा राजदंड पळवला तेव्हा मनामध्ये डेअरिंग आली आणि भाषण करायला लागलो। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला पाहिजे। या पाठिंब्यावर आपण या ठिकाणी निश्चितपणानं या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। अनेक गोष्टी डोक्यामध्ये आहे। आपण या ठिकाणी वालदेवी धरणाचा उल्लेख झाला, ह्या भागामध्ये पाण्याची प्रचंड मोठी टंचाई होती, परंतु अनेक वेळा या वालदेवी धरणाची नारळ फुटली, काँग्रेसवाल्यांनी नारळ फोडली, कवट्यात तशाच पाणी कधी झालं नाही। योगायोगानं मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आणि सगळ्या लोकांनी सांगितलं की बबनराव तुम्ही आता वालदेवीवर खूप बोललात, आता काय करायचं? त्यांना म्हटलं मी नारळ फोडणार नाही, पाणी पूजन करील आणि त्या कामाला सुरुवात केली। धरण भरलं
हे काँग्रेसचे फार प्रामाणिक कार्यकर्ते होते. केरू शिवाजी पाटील, इथं जुन्या लोकांना माहीत असेल. ते मला म्हणायचे की बाबा या वालदेवीचं धरणाचं पाणी पाहिल्याशिवाय मला मरायचं नाही. तुमची सेवा करण्याची संधी या निमित्तानं द्यायची आहे. जर यांना निश्चितपणानं पाठवलं, आमचं त्यांना पाठबळ राहील, महाराष्ट्राचं पाठबळ राहील, केंद्राचं पाठबळ राहील आणि केंद्राच्या अनेक योजना या ठिकाणी आपल्याला आणता येईल. निमित्ताने आणि या प्रचार कार्यालयाच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले करून स्वतः त्याग करून या दोन्ही लाडक्या बहिणीच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत आणि त्यामुळे या दोघंही मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे या मंडळातील भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आज दुपारपासून ज्यावेळी प्रभागात मी जात होतो आणि त्यावेळी मला एक आवर्जून एक गोष्ट लक्षात आली की आपले तीनही उमेदवार उच्च शिक्षित आहेत. समाजामध्ये अतिशय चांगलं स्थान त्या तिघा उमेदवारांना आहेत आणि त्यातल्या त्यात ते म्हणजे सगळ्यात जास्त युवा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भविष्याच्या काळामध्ये या प्रभागाचा विकास करण्यासाठी हे जे काही युवा नेतृत्व आहे, हे युवा नेतृत्व आपल्या विकासासाठी, आपल्या या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते आपल्या पुढे मत मागण्यासाठी आज आपल्या पुढे आलेले. प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे. या प्रभागात हा प्रभाग थोडा ग्रामीणाला जोडलेला असल्यामुळे या प्रभागात काही सुविधा झाल्या, काही सुविधा झाल्या नाही आहे. अजूनही आपण दारणा नदीच्या कडेला असल्यामुळे आणि तरी आपल्याला पाण्याची कमतरता जाणवते. आपली वालदेवी दारणा नदी हिच्यामध्ये इथून पाणी आपल्याला मिळू शकतं, परंतु धरण उशाशी आणि कोरड घाशाशी अशाप्रमाणे आपल्या नाशिक या प्रभागात पाण्याची फार टंचाई आहे. ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, भरपूर साऱ्या सुविधांनी आपला प्रभाग हा उपेक्षित आहे. भरपूर ठिकाणी ओव्हरहेड वायर्स गेलेल्या आहेत, त्या घरांना लागून गेलेल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना त्रास होतो. अंडरग्राऊंड केबल, अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, प्रभागाला लागणारे जलकुंभ अशा भरपूर सुविधा करण्यास गरज आहे. मला जर आपण या प्रभागात आम्हा तिघी उमेदवारांना जर संधी दिली तर आम्ही या प्रभागाचा कायापालट करू शकतो, अशी मी आपल्याला ग्वाही देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक उमेदवार सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे. नमस्कार, मी हेमांगी विजय भागवत, 19 प्रभागातनं अधिकृत उमेदवार आहे मी BJPची आणि पहिल्यांदाच बोलते, थोडं घाबरल्यासारखं होतं आहे. आम्ही पूर्ण प्रभाग फिरतोय, सगळ्या समस्या बघतोय लोकांच्या. पाणी आणि गटार आणि स्वच्छता बिलकुल नाही आपल्या प्रभागात. तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तिघांना तर आम्ही नक्कीच आपल्या प्रभागाचा कायापालट करू. तुमची सर्वांची साथ आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला प्रचंड बहुमतांनी तिघांनाही विजयी करा, एवढी मी आपल्याकडे प्रार्थना करते.